आज मी तुम्हाला न्यू तोरण करून दाखवणार आहे. यासाठी मी 2 कलर यूज करत आहे. हा कलर आहे पिंक कलर आहे, हिरवा कलर, हा गुलाबी कलर आहे डार्क मध्ये. पहिल्या स्टार्टिंग आपण पट्टी कशी तयार करायची हे दाखवणार आहोत. तोरण मध्ये मी ही 14 नंबरची क्रोशिया यूज करत आहे. मी नवनवीन सुंदर असे तोरणचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड केले आहेत. ते जाऊन नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडतील. तुम्ही जाऊन नक्की पहा, माझ्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केले आहेत ते. आता आपण सुरुवात करणार आहोत तोरणपट्टीसाठी. आपण तोरणपट्टीला हा हिरवा कलर यूज करणार आहोत. आपण पहिल्या सुरू करूया. तोरण तयार करण्यासाठी आपण आता चेन घेणार आहोत. हे पहा, असं घ्यायचं आणि हे आणि हा जो आहे असं ओढायचं. ही पहिल्यासाठी आपल्याला साखळी घेण्यासाठी हे तयार होते. पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 चेन तयार झाल्या. आता काय करायचं, या 2 एक्स्ट्रा वाल्या ज्या चेन आहेत त्या सोडून द्यायच्या. तिसऱ्या चेन वरती आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे. ही एक झाला, 2 3 4 5 6 7. माझ्या चॅनलवरती मी इझी असे तोरण तयार करून टाकले आहेत. तुम्ही जाऊन नक्की पहा. आणि हा पण खूप इझी तोरण आहे. तुम्हाला साखळी आणि खांब येत असेल तर तुम्ही हे तयार करू शकता. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडतं या काय माझं चुकतं हे तुम्ही नक्की सांगा तोरण तयार करते वेळेस. हे आता मी सेकंड लाईन तयार करत आहे. पहिल्या स्टार्टिंग 3 चेन घेतल्या. आता प्रत्येक खांबावरती एक एक खांब मी तयार करत जात आहे. हे आपण आता प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करत आहोत. हे पहा, ही आता सेकंड लाईन पण आपली तयार करून झाली आहे. आता आपण इथे पलटवणार आहोत. हे पलटलं. आता काय करायचंय, परत आपल्याला इथे 3 चेन घ्यायच्या आहेत. 3 चेन घेतल्या. परत आता काय करायचं, प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करायचा आहे. अशाच आपल्याला ह्या 76 लाईन तयार करून घ्यायच्या आहेत टोटल. आता ह्या असंच कंटिन्यू आपल्याला पूर्ण, जसं मी पहिल्या सेटिंगला 12 चेन घेतल्या, 3 त्याच्यावर 2 चेन सोडल्या आणि ती 10व्या चेनवर खांब तयार केला. अशा प्रकारे हे असंच पट्टी आपल्याला कंप्लीट करत जायचंय. आपल्याला ह्या 76 लाईन तयार करून घ्यायच्या आहेत. ही मी तोरणपट्टी आता तयार करून घेतली आहे. ही माझ्या डोअरच्या मापानुसार मी ही तोरणपट्टी तयार करून घेतली आहे. तुम्ही पण तुमच्या डोअरच्या मापानुसार ही मापनुसार तोरणपट्टी तयार करून घेऊ शकता. आता आपण काय करणार आहोत, फ्लॉवर कसं तयार करायचं, खालचा पॅटर्न कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. त्यासाठी आपण पहिल्यासाठी पिंक कलर यूज करणार आहोत. चला तर मग आपण तेच तयार करायला सुरुवात करूया. आपण हा आता पिंक कलर घेतला आहे. आता आपण इथे मॅजिक लूप घेणार आहोत. हे 2 बोटांना असं आपण हे गुंडाळलो. आता काय करायचं, क्रॉस मध्ये असं धरायचं.
क्रॉस मध्ये धरलं, ही आपली सुई आहे. आता आपल्याला याला असं ओढून घ्यायचं आहे. हे पहा, आता ह्या 2 बोटातून आपल्याला असं काढायचं आहे आणि ही जी आहे, ही मधले जे आपल्या दोरा आहे तो आपल्याला बाहेरच्या साईडनी काढायचा आहे. आता आपण हातामध्ये असं गुंडाळून घ्यायचं आपलं उलन. इथे आपल्याला आता पहिल्या सुरू 2 चेन घ्यायचे आहेत. एक आणि हे 2 झाले. 2 चेन झाले आपल्या. आता थोडासा दोरा कमी करायचा आपल्याला उलन. आता इथे आपल्याला हाफ खांब घ्यायचे आहे. हा घेतला एक खांब, हा एक खांब. आता हा पहिल्या स्टार्टिंग 2 चेन घेतल्या होत्या, तोही आपण एक खांब म्हणूनच हे करतो, काउंट करतो. हा आपण दुसरा हाफ खांब घेतला. आता काय करायचं, परत एक खांब घ्यायचा. असे आपल्याला टोटल आपले किती झाले, 3. आता आपल्याला असेच 11 हाफ खांब तयार करायचे आहेत. आता आपण परत हा चौथा खांब घेतला. चौथा, हा 5वा, हा 6वा खांब घेतला आणि हळूहळू आपल्याला हे मधला गोल कमी करायचा आहे. 7, हा एक 8, हा एक 9. आता परत आपण मधला गोल, हा जो एक्स्ट्रा वाला उलन आहे त्याने ओढून कमी करणार आहोत. 8 झाले, हा एक 9 आणि अजून एक घ्यायचा 10, अजून थोडा कमी करायचा आणि हा एक लास्ट वाला घ्यायचा 11 झाले. आता काय करायचं, आपल्याला पहिल्या खांबावरती हा जॉईन करून घ्यायचा. इथे जॉईन करून घेतला. आता काय करायचं, आपल्याला पहिल्या स्टार्टिंग आपल्याला इथे 7 चेन घ्यायच्यात. किती, 7. आता एक चेन घेतली आपण. हे 2, 3, 4, 5, 6 आणि एक 7 घेतले. आता काय करायचं, आपल्याला या सुईला आपल्याला 2 फंद्याचा घ्यायचा, 2 फंदे घालायचे. हा एक घातला, हा अजून एक घालायचा. हे झाले 2 फंदे. आता काय करायचं, नेक्स्ट ह्याच्यावरती आपल्याला ट्रिपल खांब तयार करायचा आहे. हा असं घेतलं, एक फंदा घेऊन झाला, हा 2 झाले आणि हा एक 3 फंद्याचा आपल्याला इथे खांब तयार करायचा आहे. आता परत काय करायचं, 1 2 चेन घेतल्या, परत 1 2 फंदे घ्यायचे. परत नेक्स्ट ह्याच्यावरती आपल्याला खांब तयार करायचं, 3 ट्रिपल. परत 2 चेन घ्यायच्या, 1 2 चेन घेतल्या, परत 2 फंदे, 1 2. परत नेक्स्ट ह्याच्यावरती आपल्याला खांब तयार करायचा. परत 2 चेन, 2 फंदे, परत खांब. असे आपल्याला 9 खांब तयार होतील आपले. 2 चेन, 2 फंदे, परत खांब. परत 1 2 चेन, परत 2 फंदे, परत हे पहा, परत 2 चेन, 2 फंदे, परत 1 खांब. हे आता इथे आपले 3 6 7 8 खांब तयार झालेत. अजून एक खांब घ्यायचा आपल्याला, 2 चेन, 2 फंदे आणि आता लास्ट खांब. हे पहा, इथे आपण आता उलन कट करून घेणार आहोत. एक्स्ट्रा वालं उलन इथे हे कट करायचं आपण. मी आधीच कट केलं आहे थोडंसं आणि हे आधीचं पण एक्स्ट्रा वाला कट करून घ्यायचं. कट केलं, हे असं ओढायचं आणि मागच्या साईडने आपल्याला हे आपण लपवणार आहोत. तुम्हाला कट करायचं असेल तर तुम्ही कट पण करू शकता. आता असे आपल्याला हे जे आहेत पॅटर्न आपल्याला 42 तयार करायचे आहेत टोटल. हे असे मी इथे 42 तयार करून घेतले आहेत. हे पहा, माझे इथे
42 मी पॅटर्न तयार करून घेतले. आता आपल्याला पॅटर्न मध्ये पण डिझाईन तयार करायची. ती आता कशी तयार करायची ते तुम्हाला दाखवते. आता आपण हे सर्व साईडला करूया. एक पॅटर्न घेऊया. पहिल्या सेटिंग जो तयार केलता तो, त्यामध्ये आपल्याला आता ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा आहे. आता ग्रीन कलर जॉईन करताना आपण साखळीला जसं पहिल्या सेटिंग हे घेतो तसं घ्यायचं, फंद्या घेतल्यासारखा. आता इथे आपण 2 चेन घेतल्या होत्या, त्यामध्ये आता हा ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा आहे. हे पहा. आता आपल्याला इथे 1 2 3 खांब घेतले, सॉरी 3 चेन घेतल्यात. आता आपल्याला ह्यामध्येच 3 खांब घ्यायचे. 1 2 आणि 3, टोटल मिळून झाले 4. पहिल्या सेटिंग 3 चेन घेतल्या होत्या, त्यानंतर 3 खांब झाले. परत सेम नेक्स्ट याच्यामध्ये पण 1 खांब, परत एक दुसरा खांब, परत एक तिसरा खांब आणि परत एक चौथा खांब. असे झाले 4 खांब. परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये 2 चेन मध्ये परत सेम 1 खांब, 2 खांब, 3 खांब आणि एक 4 खांब. 4 खांब झाले. परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये पण 4 खांब. 1 2 3 आणि हे 4. हे झाले 4. नेक्स्ट 2 चेन मध्ये पण सेम 1 2 3 3 आणि हे 4. 4 झाले. परत सेम 1 2 3 4. परत सेम 1 2 3 आणि हे 4. हे झालं. आता परत 1 2 हे पहा. हे आपलं असा पॅटर्न तयार करून झालाय. हे पहा. असंच आपल्याला प्रत्येक पॅटर्नात आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. सेम असं जसं आपण 4 खांब तयार करून घेतलेत, सेम तसाच पॅटर्न तयार करून घ्यायचा आहे. इथे हे उलन आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता. मी माझ्या आवडीनुसार हा कलर मी यूज केला आहे. तुम्हाला जो कलर आवडतो तो त्याप्रमाणे तो कलरचं तुम्ही तोरण तयार करू शकता. मला हा कलर आवडतो, कॉम्बिनेशन आवडतं, म्हणून हा मी कलर यूज केला आहे. हे पहा. आता मी हे सर्व पॅटर्नला तयार करून घेतले आहे असं. आता आपण इथे जॉईन करणार आहोत. आता ह्या पट्टीला कसं जॉईन करायचं ते तुम्हाला दाखवते. आता काय करायचं आपल्याला, हे असं आधी सुई दोऱ्याच्या मदतीने हे जॉईन करून घ्यायचे आहेत. तुम्ही सुई दोऱ्याच्या मदतीने पण जॉईन करून घेऊ शकता आणि उलनच्या मदतीनेही जॉईन करून घेऊ शकता. हे असं आपण हे बघा असं जॉईन करून घेणार आहोत. हे असं मी तुम्हाला जॉईन करून दाखवते. हे पहा. असं सुंदर असं हे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसत आहे. मला तर हे कॉम्बिनेशन खूप आवडलं आहे. आता जॉईन कसं करायचं तो तुम्हाला दाखवते. हे असं आधी हे दोन्ही एकमेकांवरती हे करायचं आणि तर जॉईन करायचं आहे आपल्याला. हे पहा. हे दोन्ही आपल्याला आता जॉईन केलं आपण. याच्यावरती एक हे असं पलटवायचं. आता हा आपली सुई आहे क्रोशिया, हे आपल्याला उलन यातून काढून घ्यायचं असं. हे पहा. इथे पहिल्या ह्याच्यात घेतला,
परत इथे आपल्याला इथे गाठ बांधून घ्यायची. दोन गाठ बांधून घ्यायच्या इथे आणि इथे आपल्याला हे उलन कट करून घ्यायचं. तुम्ही दोन ही गाठ बांधून घेऊ शकता, म्हणजे दोन खाली एक अजून एक इथे गाठ बांधून घेऊ शकता. मी इथे एकच गाठ बांधून घेतली आहे. आता काय करायचं, सेम तिसरा पॅटर्न ही सेम तसंच करायचा. यावरती हे असं एकमेकांवरती असं धरायचं आणि क्रोशियाच्या मदतीने उलन आपल्याला दोन्हीच्या मदतीने हे करायचं आहे. हे पास आणि इथे हे गाठ बांधून घ्यायची. दोन गाठ बांधल्या, मी अजून एक बांधून घेते, तीन. इथे आता हे उलन कट करायचे आपल्याला. कट केलं. परत हे पहा, हे तीन झाले आपले. आता चौथा हे करायचं. हे एकमेकांना आपण जॉईन आहेत. आपण आता पट्टीला पण असं जॉईन करणार आहोत. हे पहा, इथे आपण आता इथे पहिल्यासाठी इकडून एक लाईन सोडून द्यायची आणि इथे जॉईन करून घ्यायचं. पट्टीला पण सेम असं पलटवायचं आणि एक लाईन सोडायची आणि इथे जॉईन करायचं. हे पहा, हे उलनच्या हे मदतीने आपण इथे गाठ बांधून घेणार आहोत. दोन गाठ बांधून घ्यायच्या आणि इथे उलन कट करून घ्यायचं. परत नेक्स्ट पण सेम असंच. इथे आपण जे जॉईन केलं होतं तिथे आपण सेम पद्धतीने उलन असं घ्यायचं ओढून आणि इथे गाठ बांधून घ्यायची. ते एक्स्ट्रा वालं उलन कट करायचं. परत नेक्स्ट सेम असंच ह्या दोन जॉईन आपण जिथे जॉईन केलं होतं तिथे सेम असं करायचं. उलन घ्यायचे आणि गाठ बांधायची. इथे हे आपलं कट करून घ्यायचं. असंच हे पुढचे पण दोन जॉईन करून घ्यायचे. हे पहा, इथे आपण फर्स्ट लाईन ही जॉईन करून घेतली आहे. आता आपण याच्या खाली जॉईन करणार आहोत. हे पहा, सेम आता ह्या दोन्हीच्या इथे खाली ते जॉईन करणार आहोत. आपण पहिल्यासाठी आता इथे पण आपण काय करायचं, आधी हे एकमेकांवरती जॉईन करून घेऊ शकता. आपण सेम आधी सारखं करूया. आधी फ्लॉवर जॉईन करून घेऊया. खूप इझी असं हे तोरण तयार करून आपलं होत आहे. तुम्ही नक्की करून पहा. खूप सुंदर असं तोरण हे दिसतं आणि खूप इझी आहे तोरण तयार करायला. हे पहा, हे दोन जॉईन झाले. आता नेक्स्ट हे पहा, हे दोन जास्त जॉईन करायचं. आता सेम नेक्स्ट पण तसंच जॉईन करायचं. यावरती हे करायचं आणि गाठ बांधून घ्यायची. इथे हे उलन कट करायचं. परत नेक्स्ट पण सेम जॉईन करायचं. ते उलन आपल्याला कट करून घ्यायचंय. आता काय करायचं,
सेम आता आपल्याला खालती असं जॉईन करायचं. तर आपण खालती जॉईन करत येऊया. यावरती हे असं पलटवायचं आणि इथे आता याच्या मध्यभागी हे जे आहे याच्या असं एकदम मध्यभागी कॉर्नरला पण इथे जॉईन करून घेणार आहोत. सॉरी, हे पहा इथे आपण आता असं जॉईन करून जॉईन केलं. ते आपण हे कट करूया. कट केलं. आता हे दोन्हीच्या ते आपण मध्यभागी जे दोन जॉईन केले आहेत तिथे आपण जॉईन करून घेऊया. आणि इथे उलन कट करून घेऊया. परत नेक्स्ट सेम तसंच पण तसंच इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. कट करून घेऊया इथे आणि हे लास्ट वालं इथे जॉईन करून घ्यायचं आपल्याला. जिथे पहिला सेटिंग जिथे आपण जसं जॉईन केलं होतं तसं मध्यभागी एकदम आणि इथे हे जॉईन केलं आणि हे कट करून घ्यायचं. हे आपण हे खालचे 4 पण जॉईन केले आहेत. सेम असंच आपल्याला आता खालती 1 पर्यंत असं जॉईन करत यायचं आहे. हे मी जसं 5वी लाईन आणि 6वी लाईन जशी हे 5चं आणि 4चं जसं जॉईन करून दाखवलं आहे तसंच तुम्ही सेम अशा प्रकारे 3 2 1 चं तयार करून घ्या. मीही तयार करून घेते. हे पहा माझं हे पूर्ण तोरण तयार करून झाले. दुसरी साइड पण सुंदर असं हे तोरण तयार करून झाले. माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.